गावाकडची अंडी पिल्ली लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी हाय गुलब्या बोल की तुला एक प्रश्न विचारू का? अरे विचार की नाही लेका तुला राग नाही येणार? अरे कसला राग विचार आधी खरंच राग नाही येणार? अरे खरंच राग येत नाही त्या मंजुळाने असं तुझं काय पाहिलं जे लग्न केलं तुझ्या सोबत? अरे त्या मजुराचं सोड हा मी कॉलेज मध्ये सलमान खान होतो सलमान खान अनेक पोरी माझ्यावर मारायच्या आणि अनेक पोरी माझ्या संग लव्ह मॅरेज करायला बघत होत्या. असल कॉलेज मधला बारका सलमान खान. अरे पण तवाची गोष्ट वेगळी आताची गोष्ट वेगळी. आता तू मोठा तरी व्हायला पाहिजे नव्हता, तू राहिलाय छोटा. नेमकं तू काय दाखवलं मंजुळीला? अरे अजून सुधी मी पोरी पटवू शकतो, मला फक्त सांग ही पोरगी पटव म्हणून लगेच पटावतो मी. अरे तू आहे ना ते डोक्यातलं काढून टाक. सलमान खान आता उन्हात काम करू करू जळालाय, काळा पडलाय, आपले दात बाहेर आले, कसा पोरगी पटवशील का? तू फक्त नाव सांग ही पोरगी पटव म्हणून लगेच पटावतो. हा का? हा जा मग त्या आबाला पटू. हे आवाज दे सोडून. हा आबाच्या पोरीला पटू. हा लगेच पटावतो. फक्त मला लव लेटर लिहिणारा पोरगा पाहिजे. आता हे काय लव लेटर? लव लेटर. अरे लेका मी शिकलेलं नाही, तू शिकलेलं नाही, कोण लेटर लिहिणार? अरे तुझा दोस्त वीस असेल की कुठला तर. हा हाय आमच्या गावात पंटूर. हा असली लेटर लिहितं लय जराचं जोडून दिलं त्याने. घे की बोलवून त्याला. लय जणाचं तोडलंय मी. लाव फोन मग. हायला माझं बी लव लेटर लिहू दे त्याला. हॅलो. हा 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 बोलतो की, हा बोलतो की. नाही 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 ते रेंज आहे का बघत होतो. ऐका की ते पंचनामा करायचा होता इथं. पंचनामा काय म्हणतो? लव लेटर. लव लेटर लिहायचं होतं एक लवला. तेव्हा ते येता का जरा तुमचं चेटी बिटी घेऊन? काय राहतं ते? ते बोरी बिस्तर घेऊन या लवकर या. बरं ते रेल्वेच्या कडेला नाही का ते हौदा, त्याच्यात आम्ही मुतायला जातो. त्या हौदावरच बसलोय. काय हौदाच्या मागाच आहे तुम्ही? हरल्या का ये की मग शेतात. अरे शेतात कोणतं लेटर लिहिलंय? ये ठेवू का? अरे ठेवू का? आवाज जात नाही ना तिकडं. इकडं रेंज नाही. काय येतो म्हणला लगेच 2 मिनिटात. अरे शेतात लव लेटर कोण लिहिलं? लगेच आता पोरगी पटावतो मी. होय पटवशील ना? आईला गुलब्या तुझं काय सांगताच येत नाही गाड्या. पण नाही पटली तर? अरे नाही पटली तर काय, तुला बघ आता नुसतं लव लेटर लिहू दे. सदाशिवराव कसा मित्र आपला नाव घेताच आला. काय नाही मग काय नाही. सदा बोल पटकन, मला गडबड आहे. हा मग कसलं लेटर लिहायचं सांग पटकन. माहितीचा 13व्याचा कशाचा लिहायचं सांग पटकन. होय आता असलं नाही बाबा. मग कसलं लव लेटर लिहायचंय? लव लेटर लिहायचं होय? होय. अरे कोणाला लिहायचंय? अरे कोणा ते राहू दे राव बाजूला जरा. लय काय गडबड याच्या मागा. मग कामाचा माणूस आहे. अरे पहिलं मला एक सांगतो हा तुझं एवढं हँटिक एकदम असं मस्त नाव कोणी ठेवलं रे? लॅपटॉप सांगत्या. अरे काय त्याचं काय माहिती का, मी आधी लॅपटॉप विकायचो. हा विकायचो म्हणजे चोरून विकायचो. आता ते पडलं बंद. मग काय करायचं? याच्यात होतं रे आपल्याला 100 पैकी 100 मार्क आपल्याला शाळेत लिखाणात. मग हेच काम केलं सुरू आपण. आईच्या गावात राव काय आयडिया याच्या. आतापर्यंत हजारो लव लेटर लिहिली असतील. अयो म्हणजे लवच नाही सगळ्याच प्रकारची. अयो म्हणजे किती जणांचं असं जोडून दिलंय, तोडलंय? अरे अनेकाचं जोडलं, अनेकाचं तोडलंय. काय बोलतो? फक्त शब्दाची ताकद आहे आपल्या शब्दाची. जुळवून त्या जुळवून न खरंय बर का, शब्दात लय ताकद आहे की नाही? राहते भाऊ. शब्द जर वाकडा पडलं तिकडे युद्ध पेटतंय. असं चला बोला पटकन. कोणाला लिहायचं पत्र? हे पत्र का आपलं त्या आबाची पोरगी सपना. सपना. हा चला येतोय मी.
अरे कुठं चालला का चाललाय? असल्या भानगडीत पडू नका मला. का हा तो आबा कसला माणूस आहे माहितीये का? अरे तू त्याचं नको टेन्शन घेऊ बाबा. एकदम तू सिंपल मध्ये लव्ह लेटर लिह, त्याच्यात तिचं नाव नको टाकू. ए बाबा मला मार खायचं नाही. माझं पहिलंच करिअर ना मार खाऊन खाऊन सुरू अरे झालेलं आहे. सांगते, आमच्यासाठी एवढं नाही करणार का तू? आयला. आमच्यासाठी लिखित जुळवलं का याचं? केला का तेवढं जुळवून लागा. हा देतो हा पण माझं नाव मध्ये नाही आलं. अरे नाही येणार. येणार नाही मध्ये. माझ्या चौथ्या बायकोची शपथ बस. हा अजून ऐका एक गोष्ट. हा अजून एक गोष्ट ऐका. आपल्या लेटरची किंमत हा माहितीचे 50 रुपये, 12वेचे 13 रुपये है तिचे. तेरा? 13 नाही रे बाबा. माहितीचे 50 रुपये, 13वेचे 100 रुपये, लव्ह लेटरचे 100 रुपये, हा, आमदाराला पत्र लिहिले 500 रुपये, खासदाराला पत्र लिहिले 1000 रुपये. असे अरे लेक तू माझं एवढा पर लहानपणीचा कसला मित्र, कसला नातू रे? जिगरी जिगरी मित्र. आणि तू बायको 100 घ्या ना का? कमी कर की जरा थोडस कमी. हे बघ आपलं लेटर कधी कॅन्सल होत नाही. हा. मग आपल्या लेटरची गॅरंटी असते त्यामुळे आपले पैसे कमी जास्त होणार नाहीत. पटते का? गुलब्या हाय का देऊन तुझ्याकडे? टाकू. हा? देऊन टाकू. अरे पण आता कुठे आपल्याकडला का? अरे नंतर देऊन टाकू. हो डायरेक्ट काम चालत नाही. अरे बाबा हा. ऐक की. तुला उद्या आहे ना 150 देतो. 100 नाही 150 देतो. हे बघ हे असे एक तर लव्ह लेटर लिहायचं, हा. त्यात ते आबाला आबाच्या पोरीला लिहायचंय आणि ते बी उधार. आणि हे असले धंदे उधारीच असतात होय. त्या तुला माझ्या भरोसा नाही नाही लखा हा, तुला लहानपणी माझ्यावर भरोसा नाही का? हा, तुला माझ्यावर भरोसा नाही का? नाही नाही का? का? ली ली लवकर ली. पण पैसे द्यावे लागतील होय. ना. हा. ले होय कर चालू चल. चालू करू. हा. हा मायना कसा असतो माहितीये का तुला? मथळा. वा हा love letter काय लिहितात मत आहे का? साचिवी. हा तसंच असते ना रे. हा. चिवचिवी. हे असं असतं होय. मग? अरे लव्ह लेटर आहे ते कसं असलं पाहिजे? कसं? पहिल्या शब्दात इम्प्रेशन पडलं पाहिजे. इम्प्रेशन. काय बोलला काय? हा कडक आहे. ऐकून घ्या. लिहा. चला. प्राणप्रिय. प्रिय. प्राण प्रिय प्रिय प्रिय. काय बोलू? प्राणप्रिय. अयो प्रिय. कडक. हा. नवर वाटतं ऐकून. कोणाचं नाव लिहायचं? गुलाबराव. ओय नाव लिहिलं फक्त. मग कुत्र्यासारखा हानी ना आबा त्याला. त्याचं नको लिहू. लवले नाही. फक्त तू आहे ना तिथं काहीतरी असं डॉट डॉट टॉट टॉट काहीतरी राहतं ना ते टाक ना. ठीक आहे. डॅश डॅश टाक तुझ्या मनाने त्याच्या आईला. फुल्ली फुल्ली फुल्ली. काय कोणाची? डॅश डॅश लाच फुल्ली म्हणतात. अच्छा असं असतं का ते? मी म्हणलं कोणाची काय करते काय? हा लिहू पुढे. हा लिहिलं. ऐका. तुम्हाला कोणाला? पत्र ज्याला लिहितो त्याला. अच्छा त्याला. तुम्हाला हा. माहित नाही. त्यांना काय माहिती आहे? तेच तर सांगतो ना तुम्हाला माहित नाही हा. तुम्ही मला किती आवडता ते. हे म्हणून पत्र. अयो हा. कसलं राव हा. शब्दात लई ताकद तिला का? रोज तुमचा फोटो हा. पाहिल्याशिवाय वा मला संडासलाच येत नाही. ए हा? तिच्या फोटो चालतोय संडाचा काय संबंध रे? त्याचं काय माहिती का? मला गायछाप खाल्ल्याशिवाय संडासलाच येत नाही. तेच आठवण येतं. खरे खरे. हा. अरे पण ते बाजूला ठेवू लिपुडे नीट. तर हा रोज तुमचा फोटो पाहिल्याशिवाय मला झोप येत नाही. हा या बरोबर आहे गाड्या. आता इथून पुढं हा हा हा. इराण. ए, आता इराण अमेरिकेकडे नको जाऊ. ते डायरेक्ट बॉम्ब टाकतात. अरे इराण अमेरिका नाही म्हणा ते. मग इराण माळ मराठी शब्द आहे. वाळ. हा अच्छा. माझ्या डोक्यात फक्त आणि फक्त हा तुमचाच विचार असतो. काय लिहितय का? हा. लुईच कडक. तरी म्हणलं सर मार्क का कमी करत नव्हता? हा मला वाटते तुम्ही देखील हा. माझ्यावर तितकेच तितकेच. प्रेम करावे. वाव लय भारी हा बोलली. तुमचा जर हा. नकार असेल तर नकार. असेल असू शकतो नाही आवडू शकत एखाद्या माणसाला. ऐकून आणि घे. हे म्हणल्यानंतर काही सांगता येत नाही. हा ते बी खरंय. पण जर मार खाण्याची वेळ आपल्यावर येऊ नये त्यासाठी अशा प्रकाराने लिहायचं हा, असतं. मग लिहिली असं मग. हे लव्ह लेटर लिहायची एक टॅक आहे. त्या का आईच्या गाव दिलंय भारी बरं का. हा. नाही नकार बिकार कसलं काय? असेल तर हा. हे गुपित. गुपित गु कोण पित आहे? गुपित ऐकून घे. गुपित, गुपित गुपित. कोणालाही हा. न सांगता हा चिठ्ठी फाडून टाकावी. आईच्या गावात हा सांगते ना का? काय
कडक शब्द वापरता फाडून टाकणार. आणि होकार असेल तर प्रेमाची हा चिठ्ठी लिहून हा ती हा मारुतीच्या मंदिराच्या मागच्या अय, हा मारुतीच्या मंदिराच्या तिकडे गायला का ते तर ब्रह्मचारी. हा तो ब्रह्मचारी आता त्याला थोडं पत्र लिहायचं अरे आपल्याला. बाबा मग त्याच्या माग कुठं ठेवतोय असले लव बिव हा अरे काय आहे, मारुतीच्या मंदिराकडे कोणी जात नाही गेले तर 4 म्हातारे हा त्यांना काही वाचता येत नाही येत काही घेऊन देणं हा, नाही. बरोबर आहे हा तर दगडाखाली ठेवावी मारुतीच्या मंदिराच्या मागच्या दगडाखाली दगडाखाली. ठेवावी. हा. हा. मी हा. तुमच्या उत्तराची चातकावाणी काय चातक चातक कोणाचं रतक तत्काळाने. हा अरे चातक अच्छा आठवलं त्या साधा अन्नाचा तो चातक कुत्रा येडे आहे का रे? मग अरे चातक पक्षी असतो पक्षी पक्षी राहतो का हा आमच्या इथं सदा अन्नाच्या कुत्र्याचं नाव आहे चातक ए, पाऊस पडल्यावरच हा. पाणी पित वाटतं. हा. आतुरतेने वाट पाहत आहे. हा पुढं काय लिहायचं पुढं पुढे काय काय अजून काय आम्हाला काय माहिती का आता शेवट करू हा करू शेवट हा. आय आई आय? आई कुठं आणली? आईला काय लावतं बाबा ए, ऐका रे अरे बाबा तिला आई नाही ती इमोशनल होईन रडन ती अरे, शेवट करतो ना बाबा आय लव्ह यू आ! आय लव्ह यू. दिल दिल मध्ये नावात सपना हा. पुढे नाव नाही लिहायचं ना हा, बाबा नाव नको लिहू, जस, जस, नाव जस, आणि- जस, जस, जस. हा. 100 रुपये झाले 100 अरे कधी हे पत्र हे घ्या उद्या उद्या देतो. आणि तुमचं तुम्ही बघा मी येतो माझं नाव नाही आलं पाहिजे चला अरे सांगत्या कुलव्या लेटर तर घेतलं लिहून काही करून आपण तिथपर्यंत पोहोचू का मग गुलाबराव बोल की. काय वाटलं आमचा लॅपटॉप सांगत्या त्यालाही भांगार आहे. हा भांगा काय त्याचं दिसतंय तोंड. अरे का तोंड जाऊ दे लिहितय कसलं असा चांगला आहे ते. तुला सांगतो इम्रान हाशमीला एवढा आयटम कोणी दिल्या त्यानंच दिल्या. आहो तुला गावातला इम्रान हाशमी बनवणार तू मग तर लय भारी झालं. खरं करायला का पण तुला सांगतो जोड काय कुठून निघाला बोंबलत आहे गुलाबराव ओ, तात्या. दात मिठा काय करताय दर्शन पाय पडा पडा आशीर्वाद असो लवकर तुमची बायको येऊ पाया अरे पाय पाया पडती गुलबिया हा लवकर दुसरं लग्न होईल हाय ती यार खाली कुठे बसतो नवीन आहे तात्या नवीन आहे. इकडे हो बाबा इकडे ये तू इकडे आज कुठे गोलब्याला नवीन आहे ते. काय झालं लयच खुश आहे. अगं पाया वा काय खसखस विकली गुलाबराव आज काय? गुलाबराव लयच चिकन दिसायला लागलाय चिकन आज. काय सकाळी आंघोळ केली काय आगळ तर रोजच करते की. काय म्हणतात बाकी लय कुठं निघालाय जोड हे काय आपलं इकडे इकडे तिकडे मग गुलाबराव काय म्हणतोय गुलाबराव काय आमच्या पोखंडीचे तुम्ही सोडलाय बैल हा. आणि बैल आमचं चांगलं पिळून घेऊन राहिला बाकी काय बाकी सगळं मजा चालू आहे पण ह्यो कस काय दिसतो इम्रान हाशमी दिसतं का नाही नाथखोळास हा. इम्रान हाशमी सारखं दिसतोय फक्त ते कसं आहे हे इम्रान हाशमी म्हणजे कसा तो चॉकलेट बॉय हा, आणि ह्यो? हा मग तू कोण आहे हा? ह्यो पण चॉकलेटच बघ फक्त चॉकलेट जरा करपले नाही ते इम्रान हाशमीचे पिक्चर मध्ये सगळे किसिंग सीन असतात रे किसिंग सीनच्या मध्ये असं दात मध्ये आडवं येतात लाखे काय म्हणताय तात्या काय चाललंय. काय नाही बरं आहे पण सांग ना मला काय म्हणायचंय काय तुझं नाव गुलब्या हा गुलबे तू आता असा झालाय का पहिल्यापासूनच असा आहे मी कंपनीतनच असा तयार होऊन आले. प्रोडक्टच बाद निघाला इकडे त्याच्या बरं ते जाऊ दे पण भाई मग कॉलेजला असताना तुझ्या काय कोणी जवळपास पण येत नसेल पुरी तरी मला कॉलेजचा सलमान खान म्हणते सलमान खान. अरे बाबा आणि एक पुरी माझ्यावर सलमान खान नाही सलमान खान का सन्मान अपमान हा तुला काय आणि म्हणते एक पुरी माझ्यावर मरत होत्या अयो तो का आता कॉलेजच्या पुढे तुझ्या मारायच्या कॉलेजच्या. हा अरे मग पटले का नाही एखादी अहो ते म्हणते गावातलं मी पटून दाखवतो मी आता या हो. टायमिंगला आता एक पटली होती बरं का आमच्या शेजारीच आहे. हा 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 मग 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 काय झालं का नाही पुढे
मग लय कार्यक्रम घे कार्यक्रम काय लग्न बिग्न झालं का नाही? लग्न तेवढं नाही झालं अरे मग आता तसेच आहे ते ते तशीच आहे. हा मग काय परत परत काय नुसतं बघा बघीच अच्छा जा बघा म्हणजे आपलं डोळ्यानेच खुश. डोळ्यानेच खुश. हे म्हणजे तात्या नेत्र काय म्हणतात त्याला? नेत्रसुख. नेत्रसुख. डोळ्यानेच बलात्कार. पण आता राहायला कुठे आहे ती? आमच्या शेजारीच आहे की. शेजारीच. हा. मग परत जुळवायला बघते. परत नाही जुळणं होत आता. का? ती मध्ये भिताड घातली. आयला जाऊ द्या बाबा. हे काय तुमचं काय आहे? तुम्ही आहे तर मोकळे टगे. तुम्हाला नाही काय काम. आता काय माहितीये का, मी चाललोय मोटर चालू करायला तर बोसाला पान द्यायचे. तुमचं दोघांचं काय असेल ते चलो दे बस. मला जाऊ द्या त्याच्या आईला त्याच्या. मला एक सांगतो, चिठ्ठी द्यायची कशी? अरे चिठ्ठी द्यायची पण मी इथून पुढे काही येणार नाही. हा मला जर तिकडे आबाने पाहिलं ना, हा आबा लय ठोकीन. तेव्हा ही चिठ्ठी हा आणि तू त्या आबाच्या घरी जायचं आणि बाहेरून खिडकीतून बेडरूम मध्ये चिठ्ठी टाकायची सपनाच्या. बरोबर चालतंय. कळलं ना? हा आणि चिठ्ठी टाकली जाऊ का मग मी? डायरेक्ट घरी या. मी जाऊ का? हा चालतंय जा. जा लवकर हा. नाही काय चाललंय साडू? बाकी व्यवस्थित चाललंय ना? शेतीवाडी बरी आहे ना? हा बायका पोरं आमची मेवणी काय म्हणते? नाही काय माहिती का साडू, यात्रेला यायला अहो काय नाही हो. हा नुसतं आपण येणार मजा करणार. हा धाव दे आता. नाही वेळ मिळाला तर मी नक्की येणार. हा 100% येणार. हा एक काम करा की मेवणी का फोन द्या की जरा. यायला का अर्थ आहे का? हा म्हणजे आमच्या बायकोशी तुम्ही बोलायचे. हा माझ्या बायकोशी बोलू द्या. द्या फोन द्या. हा बरं कामात आहे का? बरं आला या गुलाबराव सजने, आला या गुलाबराव, आला या गुलाबराव सजने, आला या गुलाबराव. 1 मिनिट झाला साडू. फोन जरा 1-2 मिनिट ठेवा बरं का. मला काहीतरी हां ठेवा. हा बापरे चिठ्ठी आईला कुणी टाकली असेल? अरे बापरे प्राणप्रिय. या वयात मला प्राणप्रिय आईला कोण असेल बरं तुम्हाला माहित नाही तुम्ही मला किती आवडतात ते. आई शपथ. आईला ती वरच्या आलीची सगुणी म्हणावं. नाही तर मात्र झाली ती काय बघते. नाही मग खालच्या आळीची गंगी असू शकते बरं का. रोज तुमचा फोटो पाहिल्याशिवाय मला झोप येत नाही. आता मात्र ओळखीचीच वाटते बरं का. हिरण माळ माझ्या डोक्यात फक्त तुमचं नाही. मला 100% गंगूबाईच वाटली खालची. माझं तिच्या मला वाटते तुम्ही देखील माझ्यावर तितकेच प्रेम करावे. तुमचा जर नकार असेल तर कुठलीच कोणाला न सांगता चिठ्ठी फाडून टाकावी. मग गंगाबाई नसेल मग ती. आणि होकार असेल तर प्रेमाची चिठ्ठी लिहून ती मारुती मंदिराच्या मागच्या दगडाखाली ठेवावी. आईला आता मात्र वय जरा जोडायला लागलं बा की सगुणाबाई मागच्या वेळी भेटली तेव्हा बोलली होती मला थोडं प्रेमाचं. आता काय खरं नाही पण या वयात देखील आहे. आणि मी तुमच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत आहे. अरे देणार ना. लय वेळा प्रेमाचं उत्तर प्रेमाने देणार. चिठ्ठी लिहिणार. कुठे म्हणजे मारुती मंदिराच्या मागच्या दगडाखाली ठेवणार. आय लव्ह यू. नाही होणार. आता ही जुगलबंदी होणार. आबा याच्या आईला काही दिवस झाले तरी तुझे घामच फोडला ना. चला आता चिठ्ठी लिहायला कागद आणि पेन घेतला पाहिजे. आबा जेवानी आली. काय गुलाबराव आला का नाही सपनाचा होकार? कशाचं काय 3 दिवस झालं काहीच नाही अजून. खरं काटला होकार सगळे टुकार झाले नुसतं. अरे जेव्हापासून तू ते लेटर पाठवलंय ना, याच्या हृदयाचे ठोके असे वाकडे होऊ राहिले. तसा हा काल रात्रीपासून असं वाकडा चालू राहिलं रे. अरे पण असं कसं होईल? आपण दिलेल्या पत्राचा रिझल्ट येणारच. अरे मग असं कसं काय झालं? मी काय म्हणतो ऐक ना सांगते, तू एवढे जणांची लपडे जोडून देतो का?
आमचं एवढं या 1.5 फुटाचं लपड जोळत आहे ना तुला हा? हे पाय आपल्या पत्राचा 100% रिझल्ट येतो म्हणजे येतोच. तू पत्र दिलं का बरोबर? दिलं होतं का? मी खिडकीतलं टाकलं होतं. टाकलं होतं ना? हा कोणाच्या आबाच्या घरात टाकलं होतं का? आबाचं टाकलं होतं की. आबाचं टाकलं का दुसऱ्या कोणाचं टाकलं? नाही आबाचं टाकलं होतं. हाय, मग कसं काय असं ते झालं? सपनानं उचललं का आबाने उचललं हे तरी माहितीये का? कुणी उचललं? अरे ते सपनापर्यंत पोहोचलं का? हे अरे गुलबे तू काय पाहिलं का नाही खिडकीतून? आबाने उचललं का काय मग? यायला. हे बरं पस्तावय का आता मग? आता काय करायचं? तू सांग आता आमच्या सगळ्यात हुशार तूच आहे का? आता अजून एकदा लिहो. आपलं काम हा. फुकट नाही नेत मी. होईल मग हे सोबत घेऊन येतोय. कधी घर एक सापडत काही सांगता येत नाही ना भाऊ. खरे खरे यायचं मग. आलेली छानली आधी काय लिहिलं आपण? आधी नका आठवत बसू मी ऐकी इथं लिहायला. हा, तू लय विचारला का? माझी प्राणप्रिय सपना. प्राणप्रिय सपना प्राणप्रिय सपना हा मी हा गुलाबरावचं नाव ओ बाबा गुलाबरावचं नाव डॅश, डॅश. हा तुझ्यावर हा जीवापाड जेव्हा जीवापाड प्रेम करतो. वा प्रेम माझा- शब्द कसले? हा? हा, शब्द कसले का? आपण नादच करायचं नाही. माझा तुझ्यावर खूप 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 लय लय, लय लय. लय म्हणजे लय एवढं नाही यायचं म्हणा. अरे पण पान पुरतं का एवढं लिहितोय? लय जीव हाय. हा तसं कसं लय शेर पण टाकायचं ना आता. हा. हा फूल है गुलाब का. हो लय गुलाब का. फूल है गुलाब गुलाब का. का हा उसे कली मत समझना. हा, कली 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 लड़का है गरीब का हा हा. उसे आवारा मत समझना. आईच्या गावात कसलाय राव होय हा. तुझं ते गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव आहे का रे? हा, झालंच पाहिजे की. आईच्या गावात. मला याकडे आणि सांगितलं गुलाब- होतं ऐक पुढं. हा. गुलाबराव हा. हा माझा दिल हाय साप. हा. माझा दिल आहे माझा माझा दिल हाय साप. आणि याला आहे 4 बाप तसं नाही ते मग मला व्हायचं तुझ्या मुलाचा बाप. नाद नाही करायचं. व्हायचा आहे तुझ्या मुलाचा बाप. हा. गुलाबराव कस काय मग राव तू फक्त हा होकार दे. काय म्हणला का सांगत्या तुझ्या लेकरीचा नादच नाही लेका हा, मग हा, होय. आता शेवट बघा. हा शेवट 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 हा. आणि जर हा तुझा नकार असेल तर हा नोकर हा, हाय हे नकार? गुपित ऐक ना पुढं. हे गुपित गुपित कोणाला सांगू नको. आणि हा. ही चिठ्ठी फाडून फेकून दे. अय्ला. हा, काय राव सांगता एक नंबर आयडिया हा. आणि होकार असेल तर हा माझ्या चिठ्ठीचं उत्तर लिहून चिठ्ठी ह्याच ठिकाणी ठेव. आईला काय लिहितंय का बघितलं का गुलब्या काय करणार आता काय करायचं गुलब्या? हा. हा, एखाद्या लहान पोराला घ्यायचं त्याला चॉकलेट गोळ्या द्यायच्या. हा आणि त्याला सांगायचं काय करायचं ही चिठ्ठी बरोबर सपनापर्यंत पोहोचवायची. स्वप्नापर्यंत पोहोचायची हा. आणि स्वप्न दिदीने त्या पोराला विचारायचं हा. का कुणी चिठ्ठी दिली त्याने सांगितलं गुलब्याचं ना आणि का कुत्र्याने मार. मग काय करायचं रे? दुसरं काहीतरी प्लॅन करा रे आईला हे बाबड्या तू सपनाचं का रे बघ बघ अरे सपना आली सपना आली काय करायचं आता? ही चिठ्ठी फेका तिच्या पुढं. कुठे ती चिठ्ठी लवकर लवकर अरे फेकणं नाही का लवकर चालीत बोलीत डोळ्यांच्या खोलीत मदन शिरलाय ग गाव शिवात रानात रानाच्या कानात गुलाब भरलाय ग काल मातीचा भातीनं मातीला बाई ग आला या सोन्याचा भाव काल मातीचा भातीनं मातीला बाई ग आला या सोन्याचा भाव आला या गुलाबराव सजने आला या गुलाबराव आला या गुलाबराव ग सजने आला या गुलाबराव मग सपना आज तर काय नुसते लाल लालच झाले बाबा. ए लाल लाल होटो पे गोरी किसका नाम है. कोणाचं असणार तुमचं हा तेवढा लयच खुश आहे आज. आज गाड लय खुश आहे काय भानगड आहे, हा? मला सांगा आपण किती दिवस झाले रिलेशन मध्ये आहोत? अरे ट्रेन आली. बेलो ना
एक वर्ष 1.5 वर्ष झालं असं आपल्या रिलेशनला. बरोबर. आणि तुम्ही एवढ्या रिलेशनशिप मध्ये मला किती वेळा आय लव्ह यू बोललाय? अरे आता एवढं प्रेम असताना आय लव्ह यू बोलायचं काय? आय लव्ह यू म्हणल्यावर काय प्रेम असते का? बरंच साधारण चिठ्ठी तरी लिहिली आहे का तुम्ही? चिठ्ठी? अगं चिठ्ठी लिहायला काय आपण 1990 मध्ये का आता चिठ्ठीन पिठ्ठी लिहायला? ते जुनं झालं प्रेमाचं, चिठ्ठीन लव्ह लेटर. आता व्हॉट्सअपच्या फेसबुक इंस्टाच्या जमान्यामध्ये कोण चिठ्ठी लिहितं का? मला आली आहे एक चिठ्ठी. चिठ्ठी? हो. तुला प्रपोज केलं काय? हा. काय बोलते? बघायची का? कोण नाव काय कोणाचे? नावच नाही ना त्याच्यावर, तोच तर प्रॉब्लेम आहे. बघा नाव नाही. अरे बिगर नावाचे म्हणायचं चिठ्ठी अलीकडे पोरीला. आय 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 अक्षर तर जायला भंगार बाबा. आईला अक्षरानं वाटतं शाळेत गेला असं 4थी 5वी पर्यंत शिकलेलं दिसतंय काय. म्हणजे ह्या साईडने मोकळी आणि अशी चुरगळलेली काय एवढी अशी सगळी? अहो त्याने ते आहे ना दगडात चुरगळून माझ्या पुढे अशी टाकली होती. मी इकडे तिकडे बघितलं, कुणीच नाही दिसलं. मग मी चिठ्ठी उचलली. मला पहिले वाटलं कोणाच तरी असं लव्ह लेटर, पण त्याच्यात माझं नाव दिसलं ना. काय लिहिले बाबा? याला खडाखोड पण केली बरं का? गेले का रेल्वे? गेली एक नको. हा माझी प्राणप्रिय सपना. आयो कोण आहे बाबा हा? दिल का आशिक प्राणप्रिय. तुम्ही नाही बोलले ते तर बोलला. बापरे. माझी प्राणप्रिय सपना, माझे तुझ्यावर जीव आहे. आईला शुद्ध लेखन बघा. माझे तुझ्यावर प्रेम आहे असं लिहायचं तर माझे तुझ्यावर जीव आहे. समजून घ्या ना. खरंच करा लव्ह लेटर मध्ये सुद्धा चुका काढतोय म्हणून. तुझ्यावर खूप लई प्रेम आहे. अरे वा अरे वा. माझा तुझ्यावर दिल आलाय. लई आशिक डेंजरस ना. फूल है गुलाब का. अरे शेर है इथं. फूल है गुलाब का उसे कली मत समझना. फूल है गुलाब का उसे कली मत समझना. लड़का हूँ गरीब का उसे आवारा मत समझना. लई डेंजर कार्य करताय बघ. काय खाली आणखीन एक माझा दिल आहे साफ. काय? हा माझा दिल आहे साफ. अरे वा 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 क्या बात आहे. लई डेंजर असते का बरं का? माझा दिल आहे साफ, मला व्हायचे तुझ्या मुलाचा बाप. अयो लईच लांब गेला बघ कार्यकर्ता. अरे मला अजून प्रपोज करायचं राहिलं तर बरं बाप व्हायला निघालाय काय रे. जर तुझा नकार असेल तर तू हे गुपित कुणाला सांगू नको आणि ही चिठ्ठी फाडून फेकून दे. आणि होकार असेल तर माझ्या चिठ्ठीचं उत्तर लिहून चिठ्ठी याच ठिकाणी ठेव. असं आहे काय? नाही आता तुझा आणि फक्त तुझा डॉट. त्याने नावच नाही लिहिलं. कोण असेल बरं आपल्या गावातला? कोण असं तुझ्या एवढा मारणारा? तो काय अंदाज? मरणारे तर सगळेच आहेत, पण त्यापैकी कोण असेल काय माहिती. मारणारे सगळेच आहेत. आहे एक काम करायचं का? हा कार्यकर्त्याला आहे ना कोण हे जर ओळखायचं असेल हिने काय लिहिलंय की जिथं चिठ्ठी मिळेल त्याच ठिकाणी ही चिठ्ठी ठेव. मग आता एक काम करू आपण त्याला उत्तर लिहितो. ठीक आहे. हा उत्तर लिह आणि उत्तरावर काय सांगायचं माहितीये का त्याला? आपण तुझं पेन नाहीये ना माझ्याकडे. पेन माझ्याकडे शिश पेन्सिल आहे. येताना सापडले काय? हा आता काय कर माहितीये का? त्याला तिथं लिह आणि त्याला एका ठिकाणी बॅठायला बोलू आपण. बरोबर? हा ठीक आहे. तुले मी सांगतो. मीच लिहू का? नाही तो असं उभे ना अशीच लिह. हा ठीक आहे सांगा. काय लिहायचं? प्रिय डॉट. ओके. तुला तर कुठे नाव माहिती आहे? मला तरी कुठे माहिती आहे. तुमचं काय? तुमचं पत्र मिळालं वाचून खूप आनंद झाला. तुमचं वाचून खूप आनंद झाला. ते झालंच मला, कारण तुम्ही जे नाही बोलले ते तो बोलला. बरं आता काय कोण आहे? आता एक काम कर. हा तुमची शेरोशायरी मला खूप आवडली. शेरोशायरी खूप आवडली. खूप आवडली. तुमचं हे उत्तर ऐकून उत्तर नाही थांब. तुमचं हे पत्र वाचून मला समजले की तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. ओके. खूप प्रेम आहे. माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे. लिहून टाकू का? तसं लिहिल्याशिवाय तू येईन का भेटायला? हा आहे. चांगलं असेल दिसायला तर काय हरकत नाही. म्हणजे आम्हाला रिजेक्ट करायचं का? हा आले पुढे तुमचं एवढं हस्ताक्षर सुंदर आहेत म्हणजे तुम्ही देखील एवढा सुंदर असताल. खुश करायचं. पुढे मला तुमच्या मुलाची आई व्हायला आवडेल. लिहिता खरं ते खुश ते शोभ्यात येणार नाही ते. बघा बरं तो चांगला दिसायला असल्यावर ओळखीचा असल्यावर मग तू लिहिता खरं तुमची कळती. पुढे तुम्हाला जर
हा मला भेटायचं असेल तर कुठं बोलवायचं त्याला? इकडे काळूबाईच्या मंदिराकडे. हा तिकडे बोलू. हा तुम्हाला जर मला भेटायचं असेल तर उद्या किती वाजता? दुपारी. उद्या दुपारूनच. उद्या दुपारी काळूबाईच्या मंदिराच्या पाठीमागे या. ठीक आहे. काळूबाईच्या तुमची मागे या. तुमची आणि फक्त तुमची सपना हा असेल. हा हेच म्हणणार होते मी. आता हे लेटर काय कर माहितीये का? आता हे लेटर तुला कुठे मिळालं? मला ते पडके भिंतीपाशी हा भेटले. मग आता काय कर, जिथं मिळालं ना तिथंच हे ठेव. दगड बिगड ठेव म्हणजे उडून जायचं नाही. ठीक आहे. आता हा जर तुझा खरा आशिक असेल तर बरोबर उद्या काळूबाईच्या मंदिरापाशी येईल. येतोय. मग आल्याच्या नंतर आपल्याला कळलं कोण येते. ठीक आहे, चालतंय. चालते. चला चला. काय म्हणला का सध्या कसलं जुळवलंय आयला असलं काळ्या कुळ्याचं जुळ. मला आता कळलं तू इंस्टा फेसबुकच्या डीपी मुळे लोकांचे डिवोर्स का होते. पहिले असलं तिकडे डीपी कसलं ठेवतो माहिती का? सलमान खान. अरे आपला नादच करायचं नाही. नाही खरंय भाऊ. अरे लेटर लिहिलं तू आणि सपल्याला वाटलं कुणी लिहिलंय? गुलाबराव. गुलाबराव. आयला गुलाबराव का आता हवे त्याच्या गाडी काय करले. पण वय माझा तो जीव असा नुसता वर खाली होत होत. काढायला असत तर ते पण खरंय म्हणा. तिच्या बापाने 15 वर्ष जेलमध्ये काढले. काय तुला काय झालं हा करायला? काय येडबीड झाले का रे? मला तर वाटत ये ना भाऊ चढायला. काही नाही फक्त आता उद्यापर्यंत वाट बघा. बघा आता. पैसा एक रिक्वेस्ट करू का तुला? कर कर. अरे माझी बी बायको गेली निघून. माझा बी देखील एखादा जुगाड लावून देऊ की चार्ज वेगळा. बाई असं का मित्रात नाही ना चार्ज नको असं दे ना करून. हे 2 काम दिल्यामुळे मग तुला फ्री. तुला काय वाटतंय? मला काय माझं तर झालं काम त्याचं. तो सपनात गेलाय. त्याला नुसत्या मंडोळ्या दिसून राहिल्या. त्याला नुसता असा बाबा हवाय नुसती प्रेमाची. नक्की जुळणार. नाही काय करणे. पण वय सांगतो एवढं शिकला कुठून रे तू? अनुभवाचे अनुभवाचे बोल. काय गोड. होय ती कशी बोलत होती? ते कोणता डायलॉग होता? कोणता याचा वाला? फूल है गुलाब का उसे कली मत समझ. कली भाई लेट जोरात होती. आणि तो बापाचं माहिती आहे. बापाचं म्हणणं माहिती आहे. मेरा दिल है साफ. मला व्हायचंय तुझ्या. अरे हो मला व्हायचंय मुलाचा बाप. जमतंय. नको कसं दिसेल रे? जमतंय. ती एवढी हायटेड हे असं यांचं पोरग कसं होईल? उद्या की आपल्याला उद्या उत्तर मिळणार आहे. पण तिला जर आजच वाटलं असं करावं उत्तर म्हणजे लवकर याच्यासारखं. म्हणजे दम नाही निघला तर दम नाही निघला तर चला आपण लपून बघू गपचिप. चला चला. आणलेलं का चिठ्ठी आणली? इथंच ही चिठ्ठी इथंच भेटली होती आणि ह्याच्यात लिहिलं पण असं आहे की जर होकार असेल तर इथंच ठेवून जा. अरे पण ठेवायची कुठं? अरे दगड इथं. बघू कोण आहे माझ्या दिलाचा राजा. भेटीत गारव मनाचं पारव फडफड करतोय ग. ताज्या भेटीत गारव मनाचं पारव फडफड करतोय ग. मला बघून त्याच्या मनाचं रागू कोण म्हणतोय ग. त्याच्या नजरेचा पाऊस मांडव भिजला मनात शिजला डाव. त्याच्या नजरेचा पाऊस मांडव भिजला न मनात शिजला डाव. हे वाच के लवकर काय उत्तर आलं ते बघू दे. वाच. थांबके जरा वाचू दे की. वाच. माझे प्राणप्रिय डॅश डॅश डॅश. आपण नाव नाही लिहिलं ना. लय मोठा गोल केला बरं का. नाव लिहायला पाहिजे होतं ना. तुमचं पत्र मला मिळालं. मला यावरून असं कळालं की तुमचा माझ्यावर खूप खूप जीव आहे. तुमचं माझ्यावर प्रेम आहे. वा पुढं वाच. वाचच. गुलबे इकडे ऐका
तर मला कळलेलं आहे की तुमचा माझ्यावर खूप जीव आहे. माझा पण तुमच्यावर खूप जीव आहे. हा. तुम्ही लिहिलेली शायरी मला खूप आवडलेली आहे. हा. तर मला तुमच्या मुलाची आई व्हायला आवडेल. मुलाची आई ती एवढी हायटेड हे असं बुटरनं पोरग कसं आपल्याला तुमचं ऐका ऐका ऐका. हा. तुम्ही लिहिलेल्या शायरीवरून तुमचं सुंदर अक्षर आहे, तसेच तुम्ही सुद्धा सुंदर असाल. अरे सुंदरता ही असली सुंदरता बघून ती स्वप्न चक्कर पडायची ना. ऐका 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 शेवट ऐका शेवट ऐका. हा हा. तुम्हाला जर भेटायचं असेल तर उद्या दुपारी काळूबाईच्या मंदिरामागे या. काळूबाईच्या मंदिर काळूबाईच्या पाठीमाग मंदिर. उद्या दुपारी जायचं का? हा आलं का झालं काम? झालं झालं झालं. पार्टी. अरे शेवट बाकी. ऐका ऐका. हा. तुमची आणि फक्त तुमची सपना. चला. सांगतो कसलं धडधड वाजतंय बघला कस काय बघ. हा गुलाबराव. हायला मला हे असं बघून आहे ना हे गाणं आठवायला लागलंय मला. हा कोणतं? ते दुनियादारी पिक्चर मधलं कोणतं रे? टिक टिक वाजत हृदयात टिक टिक वाजत गुलब्याच. बघा गुलाबराव सत्य रेल्वेचा आवाज आला. पण होय गुलाबराव आता हे खरंच होणार की काय खरं म्हणजे काय? हे दरदर वाजतंय ते. हराव मला एक कळत नाही राव. सांगतो हे असल्या गाई बनायला एवढा बारीक कस काय पटवून दिलं तू? अरे ते नसते का दिल आया गदी पे तो क्या. बरोबर दिला है गदी पे तो बंदर क्या करेगा. असं कारण चुकलं त्याच्या आईला माझं. मुर्दे काय का असं त्याच्या आईला. होय पण आपला बंदर कसा आहे एक नंबर. मला तर वाटतंय सध्या हे ना प्रेमामुळे नाही होऊ राहिलं. मग मला असं वाटतं ती सपळ दिदी इथं आलो याला हालन बिनन म्हणून तर घाबरला नाही नाही. पण खरं आहे बरं का. मी म्हणतो सांगत्या माझी एखादी सेटिंग लावून देणार राव. तुझी का? तुझी पण लावू की आपण. कोणासोबत संग लावायची. काय शराकडे म्हातारी झाली. हा माझ्या एवढे 2 पुरी दिला. तू सांग की कोणासोबत लावायची. कोणासोबत लावतो? नको बाबा आबासोबत. आज 6 महिने झालं मला मुळव्या दे. आबा वाजून माड आबा. तू फक्त नाव घे रे. नको नको बाबा ते तसलं काही नको. आधी 2 बायकांनी झालं मी परेशान. हा तर आपल्याला तसली नावच नको. कोण आहे ती? स्वप्न आहे का रे? स्वप्न काम झालं सक्सेस. तू इथं बस. आपण चल मागलं. गुलाबराव ऑल द बेस्ट. गुलाबराव लाजू नको. सपना अरे पिंपळाचं पान बघ तुला सांगतो आता कोण तुझ्या एवढा प्रेम करणारा आशिक आहे ती आपल्या लक्षात येईल. काय लेटर लिहिलंय. हा मला तुझ्या बाळाचा बाप व्हायला आवडेल. तिच्या आईला काय काय लिहिले इकडे बघू चांगल्या गोष्टीचं. मला पण बघायचंय बरं असा एवढा इतका गावाचा आशिक तिथे ड्युरिंग इतकी पर अक्षरशः तुझ्या लाईन लव्ह लेटर द्यायची. सपना एक मिनिट. अगं गुलबिया. हा तू तर गुलबे. काळूबाईच्या मंदिरापाशी बोललो होतो तरी. हा मग आता बरोबर दुपार वाजली. हो काळूबाईच्या मंदिरापाशी तो गुलबिया बसलाय. म्हणजे तुला गुलबियाने लेटर लिहिलं का काय? थांबा मी पहिले जाते. हा तू आधी त्याला बघ. तू असला ना फक्त मला आवाज दे. असा ठोकतो त्याला. चालतंय मी इथं लपतो. तू जातो. चल चल चल. हा चांगला ठोकायचा काय. इथं काय करताय? तुमचीच वाट बघतोय. माझी? हा का बरं? तुम्हीच लिहिलं की लेटर. मी कुठे लेटर दिल तर तुला? तुम्हीच लिहिलं होतं की. काय? तुम्ही किती छान दिसताय. हा कधी लिहिलं होतं मी? कालच्या लेटर मध्ये. हा ते लेटर तू लिहिलं होतं वय? दगडाखाली ठेवलेलं ते लेटर तू लिहिलं होतं वय? मीच लिहिलंय की. वय ओ जरा इकडे या बरं. यानेच लिहिलं होतं. अरे इधर का तुझ्या सपना लेटर ठेवतो. सपना लेटर लिहितो तू. मी नाही लिहिलं होतं. मग कोण लिहिलं होतं? मग कोण लिहिलं होतं?
साध्यानं लिहिलं होतं साध्याने लिहिलं का तू लिहिलं तर सांग हा? साध्यानं अरे. लिहाय सांगितलं होतं ते लव लेटर ती नाही का ते दुसरा मला काय ती काय लवचं वाटलं लेटर होतं? लिहते आणि मला म्हणला लिह बाळा, तुझ्या पुरीच्या वयाची ती आणि ते लिहायला सांगितलं तो खुशाल त्या पुरीला लव लेटर मूर्ख कुठला व्या नाही साध्यानं सांगितलं काय लिहिलंय त्या लेटर मध्ये हा तू तुझं अक्षर जसं सुंदर तसं हा बघा सुंदर मुखडा हा हे सुंदर मुकडा कुठे तो सध्या कुठे साध्याने लिहायला सांगितलं साध्याचा जोडीदार एक आहे कुठे हा, साध्या- कुठे? लव गुरु लव गुरु पण कुठे ते, कुठे कुठे ते ते आता इकडे तुम्हाला बघून पळून गेले बघ बघ, खच्चत्ता. स्वार्थासाठी लबाड कोणी लावून लाडी गोडी घराघरात भांडण लावे टाकतात काडी स्वार्थासाठी लबाड कोणी लावून लाडी गोडी घराघरात भांडण लावे टाकतात काडी उताड आलाय अशा लोकांना अरे उताड आलाय अशा लोकांना गाव असो वा वाडी चांडाळ चौकडी चांडाळ